मुख्यमंत्री शिंदेंकडून मुंबईत वेगवेगळ्या भागात स्वच्छता पाहणी दौरा केला जातोय। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात सुरू झालेला दौरा आता माझगाव इथल्या महाराणा प्रताप चौकात पोहोचलाय आणि या ठिकाणी स्थानिक आमदार यामिनी जाधव यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। मुंबईतील वेगवेगळ्या भागांमध्ये स्वच्छता पाहणी दौऱ्याला सुरुवात केलेली आहे। आज आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातून थेट आता ते शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या माझगावमध्ये पोहोचणार आहेत। आपल्या सोबत भायखळ्याचे आमदार आणि माझगावमधले स्थानिक आमदार यामिनी जाधव आहेत। काय सांगाल, मुख्यमंत्री खुद्द पाहणी दौरा करतात, स्वच्छतेची पाहणी होते, मुंबईतील प्रदूषणासाठी महत्त्वाची बाब आहे, काय सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा मुंबईचं नशीब उघडलंय की मुख्यमंत्री महोदय स्वतःच्या हातात पाईप घेऊन डीप क्लीन करतायत आणि माझगावमध्ये आज इतक्या वेळेला मुख्यमंत्री महोदय आले की माझगावकर जनतेला मुख्यमंत्री काय असतात हे जवळून बघायला मिळालं। त्यामुळे आम्ही सगळे म्हणतोय की माझा भायखळा, आमचा भायखळा आणि आमचा अभिमान असं आम्हाला वाटतंय आणि खूप बरं वाटतंय की मी पुन्हा एकदा सांगते की शिंदे साहेबांना जॉईन झाल्याचा मला खूप अभिमान वाटतो आणि मला वाटतं तुम्हा सगळ्यांना पण वाटतोय। यालाच धरून एक प्रश्न आहे, याच महाराणा प्रताप चौकाचं ओपनिंग या आधीच्या मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन पद्धतीने केलं होतं, मात्र त्याच चौकाचं सुशोभीकरण असेल किंवा आता स्वच्छता पाहणी असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः येऊन करतायत। दोन मुख्यमंत्र्यांमधला फरक काय सांगतो? ह्याच्यावर नो कमेंट्स। तुम्हाला काय दिसतंय ते तुम्हीच बोललात, मला बोलायची गरज नाहीये। पण एक गोष्ट जरूर सांगेन की असे मुख्यमंत्री जे तिकडे अधिवेशनात होते पण शनिवार रविवार येऊन इथे मुंबईला क्लीन करत होते, डीप क्लीन करत होते। सो वी आर ऑल प्राऊड ऑफ आसिया। किसे होते यामिनी जाधव आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचतील। एकूणच मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कुठेतरी ही डीप क्लीन मोहीम आहे ती सातत्याने मुख्यमंत्री राबवताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन लालचंद सिंगसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।